आपण बघू आज तारीख होती 27 जून 2024. ठीक आहे. तर आजचा निफ्टीचा माझा व्ह्यू होता की मार्केट या 15 मिनिटच्या झोनमधून वरती निघू शकतं. ठीक आहे. तर या 15 मिनिटच्या झोनमध्ये मी तर एक सकाळी मार्किंग करून ठेवलं होतं. तर बरोबर 15 मिनिटच्या झोनमधून मार्केट 9:30ला इथून वरती गेलं होतं. ठीक आहे. 9:30ला या झोनमधून मार्केट वरती गेलं तर 122 पॉईंट गेलं. त्यानंतर पुन्हा त्या झोनला रिटेस्ट करून मार्केट 171 पॉईंट गेलं आणि त्यानंतर टोटल जी मुवमेंट झाली मार्केटची डॉट टू डॉट मार्केट गेलं 252 पॉईंट मार्केट वरती गेलेलं होतं. ठीक आहे. तर लास्टला सुद्धा मार्केट बऱ्यापैकी वरती गेलं होतं. ठीक आहे. तर आपलं प्रॉफिट पण चांगलं झालं होतं त्या ठिकाणी. ठीक आहे. तर इथे जे आहे आता निफ्टीचं ॲनालिसिस उद्यासाठी काय राहणार आहे ते आपण बघूया इथं. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा बघू मंथली व्ह्यूमध्ये मार्केटचा ट्रेंड काय आहे. ठीक आहे. तर मार्केटचा मंथली व्ह्यूमध्ये ट्रेंड पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आणि मार्केट खूप सारं या कॅन्डलमध्ये खूप सारं वरती गेलेलं दिसतं आपल्याला. ठीक आहे. तर इथं बघतोय आपण की मार्केटने या कॅन्डलचा हाय मारला होता. ठीक आहे. तर या कॅन्डलचा क्लोजिंग इथं आपण मार्क केलं तर ही एक डिमांड झोन होती आपल्यासाठी. ठीक आहे. या डिमांड झोनला मार्केटने क्लोज करून वरती गेलं मंथलीच्या. ठीक आहे. तर जोपर्यंत मार्केट याच्या खाली येत नाही आहे मंथलीच्या तोपर्यंत मार्केट इथं निगेटिव्ह होणार नाही मंथलीमध्ये तरी. ठीक आहे. तर आता आपण डेलीमध्ये बघायचं आहे, विकलीमध्ये बघायचं आहे. तर विकलीमध्ये हा एक झोन आहे की या झोनमधून मार्केट वरती गेलं होतं. ठीक आहे. तर हा एक डिमांड झोन विकलीमध्ये ही बनलेली होती. ठीक आहे. इथं एक डिमांड झोन विकलीमध्ये बनलेली होती. ठीक आहे. तर मार्केटने या जे एक्सेप्शनल मार्किंग आहे ते एक्सेप्शनल मार्किंग थ्रू मार्केट या झोनमधून वरती गेलं होतं विकलीच्या. ठीक आहे. तर विकलीमध्ये सप्लाय झोन कुठे बनलाय की नाही, विकलीमध्ये सप्लाय झोन कुठं बनलेलं नाही आहे. तर विकलीमध्ये फक्त डिमांड झोन बनलेली ती पण ही आहे. ठीक आहे. तर ही डिमांड झोन आता डेलीमध्ये आपण जर मार्केटचा विचार केला तर मार्केटने काय केलं, डेलीमध्ये कंटिन्युअसली मार्केट अप ट्रेंड आहे. ठीक आहे. मार्केट वरती गेलं, इथं खाली आलं, पुन्हा वरती गेलं, इथं खाली आलं आणि पुन्हा मार्केटने वरती रॅली दिलेली आहे. तर मार्केट आता काय करू शकतं, थोडं खाली येऊन मग पुन्हा वरती जाण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला इथं डेली पॅटर्नमध्ये दिसते. ठीक आहे. तर आता आपल्याला इथं मार्क करायचं आहे डेलीचा डिमांड झोन आणि डेलीचा सप्लाय झोन. ठीक आहे. तर आपण डेलीचा डिमांड झोन जो आहे तो मार्क करताना इथे डेलीचा डिमांड झोन आपण परफेक्टली मार्क करतो. ठीक आहे. तर हा जो डेलीचा डिमांड झोन आहे हा इथं हा रॅली आली होती, हा बेस कॅन्डल बनली होती. एक मिनिट. ठीक आहे. ही रॅली आली होती, बेस कॅन्डल बनली होती आणि बेस कॅन्डलच्या इथेच मार्केट खाली येऊन पुन्हा वरती गेलेलं आहे. ठीक आहे. हा झाला डेलीचा व्ह्यू. ठीक आहे. तर आता डेलीच्या व्ह्यूमध्ये मार्केट अप ट्रेंड आहे. त्याच्यानंतर मार्केटने या हे पहिलं क्लोजिंग, त्याच्यानंतर हे क्लोजिंग, दुसरं क्लोजिंग, तिसरं क्लोजिंग असं करत करत मार्केट याच्यानंतर वरती गेलेलं आहे. तर आता 4 आवरमध्ये आपण हाच हे बघू डिमांड झोन कुठं बनतोय. तर मार्केट आता करंटली ट्रेड करते या झोनला, इथं ट्रेड करत आहे. तर याच्या खालचा डिमांड झोन कोणता आणि याच्यावरचा सप्लाय झोन कोणता ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर आता याच्या खालचा जो डिमांड झोन आहे 4 आवरमधला, 4 आवरमधला हा सगळ्यात जवळचा, प्राईसच्या जवळचा आता डिमांड झोन हा आहे. ठीक आहे. 4 आवरमधली डिमांड झोन आपल्याला ही बनलेली आहे. ठीक आहे. आणि सप्लाय झोन तर कुठंच बनलेला नाही आहे, त्यामुळे सप्लाय झोनचा विषय येत नाही. त्यानंतर 4 आवरमध्ये अजून एक डिमांड झोन जी बनलेली आहे ती डिमांड झोन रॅली, बेस आणि रॅली. परत इथे एक डिमांड झोन आहे आपल्या 4 आवरमध्ये. ठीक आहे. तर आता हे टाइम फ्रेम कमी करत आता आपण 125 मिनिटमध्ये डिमांड झोन बनणार आहे. तर 125 मिनिटमध्ये डिमांड झोन जर जी बनली आहे तर ती 125 मिनिटमध्ये डिमांड झोन हीच आहे ॲक्युरेट. ठीक आहे. तर ही डिमांड झोन आहे. त्यानंतर याच्यामध्ये 125 मिनिटमध्ये डिमांड झोन बघितली तर या 3 कॅन्डल इंडिसिजन आहे. सो इथून डिमांड झोन ही बनलेली आहे. ठीक आहे. तर मार्केटला आता उद्यासाठी जे ट्रेड करायचं आहे आपल्याला, तर मार्केट उद्या ट्रेड करताना ही जे क्लोजिंग आहे तर मार्केट पहिल्यांदा इथं खाली येऊ शकतं. ठीक आहे.
या डिमांड झोनमध्ये येऊ शकतं आणि या डिमांड झोनमधून वरती जाऊ शकतं. ॲक्च्युली पहिली गोष्ट ही होऊ शकते. अदरवाईज या डिमांड झोनला ब्रेक केलं मार्केटने तर इथून हा वरती जाऊन मग खाली येऊ शकतं. ठीक आहे, या दोन गोष्टी उद्या होऊ शकतात. जर मार्केट याच्यातून वरती निघालं, खाली पहिल्यांदा एक पुलबॅक येईल, पुलबॅकमधून मार्केट वरती गेल्यानंतर याचा 24,111 म्हणजे 24,100चा हाय मारून मार्केट वरती जाऊ शकतं. ठीक आहे, आणि पुन्हा खाली येऊ शकतं. ठीक आहे, गॅप अप गॅप डाऊन जर ओपन झालं तर मग एक पॉसिबिलिटी सांगता नाही, रेंज बाउंड वगैरे होऊ शकतं. बट जोपर्यंत डिमांडमध्ये मार्केट येत नाही आहे या तोपर्यंत आपल्याला बाय करायचं नाही मार्केटला. ठीक आहे, आणि सेल तर बिलकुलच करायचं नाही, कारण मार्केट हे अप ट्रेंड आहे. अप ट्रेंड मार्केटमध्ये डाऊन साईडला आपल्याला ट्रेड करायचे नाही आहे. ठीक आहे, तर हे काय क्लिअर कट अप ट्रेंड मार्केट आहे, तर आपल्याला बघायचं आहे. इथून खाली आलं, इथून आपल्याला इथं डिमांड झोन भेटेल. डिमांड झोनमध्ये आपल्याला 15 मिनटामध्ये जायचं आहे. या 15 मिनटाच्या डिमांड झोनमध्ये हा जो झोन आहे तो आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हा 15 मिनटाचा आणि हा 15 मिनटाचा. ठीक आहे, या 15 मिनटाच्या झोनमधून जर मार्केट इथून 5 मिनटाच्या याच्यामधून ब्रेकआउट करून वरती निघालं तर आपल्याला स्टेपर लाईन घेऊन इथून ब्रेकआउट करून जर मार्केटने वरती कॅन्डल बनवली असेल तर आपण इथून बाय करून कमीत कमी पहिल्या या टार्गेटपर्यंत जाऊ शकतो आणि दुसरं टार्गेट हे असू शकतं. ठीक आहे, तर हे आपलं उद्या बाईंगची सायकोलॉजी आहे. ठीक आहे, बघूया उद्या काय होतं.